नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये आपण पालकची एक नवीन रेसिपी पाहणार आहोत। तुम्ही कधीच बनवली नसेल अशी ही पालकची रेसिपी आहे। तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे पालक घेतलेली आहे। पालकच्या 2 जुड्या घेतलेल्या होत्या मी, त्या स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत आणि धुवून घेतलेली आहे मी पालक। तर पाहू शकताय पालक ही कोवळी आहे। पालकची जास्त मोठी पानं घेऊ नका, छोटे छोटे पानं घ्या, म्हणजे कोवळी पालक असते। तर आता पालकला आपल्याला कापून घ्यायचा आहे। तर एका प्लेटमध्ये मी पालक अशा प्रकारे 2 भागामध्ये कापून घेणार आहे। तर जेवढी माझ्या हातात बसेल तेवढी मी एका भागात अशा प्रकारे मी कापून घेणार आहे। तर आपल्याला पालक ही बारीक कापून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आता मी कापून घेते। पाहू शकताय आपल्याला पालक ही कच्चा हातात पकडून धरायची आहे आणि चाकूने कापून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पालक आपल्याला सगळीच जी आहे कापून घ्यायची आहे। लवकर कापले जाते पालक, जास्त काही वेळ लागत नाही आणि त्याचे पानं आपण धरल्यानंतर लगेच असे कापले जातात। तर मी दोन्ही जे भाग होते किंवा दोन्ही जुड्या जे होत्या पालकच्या कापून घेतलेल्या आहेत आणि बारीक अशा प्रकारे मी कापून घेतलेला आहे। पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे पूर्ण पालक जे आहे कापून घ्यायचा आहे। एकदम फ्रेश अशी पालक आहे। तर आता पालक मी कापून घेतलेली आहे आणि इथे गॅसवर एक मी कढई ठेवलेली आहे। तर कढई चांगलीच गरम झाली आहे। तर मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत। तर शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। कढई गरम झालेली आहे, लगेच शेंगदाणे भाजल्या चाललेत। तर आता इथे एक मोठा चमचा मी बेसन पीठ घातलेला आहे। बेसन पीठ लगेच भाजलं जातं म्हणून आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि बेसन पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे। गॅस स्लो ठेवा, नाहीतर बेसन पीठ करपू शकतं। तर त्यानंतर इथे मी तीळ घातलेले आहेत, पांढरे तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही तीळ घालू शकता। आता तीळ, बेसन पीठ आणि शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। आता मी ते भाजून घेतलेले आहेत, त्याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे आणि मिक्सरला लावून याचा पावडर करून घ्यायचा आहे। तर त्याच कढईत मी अजून तेल घातलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या टाकल्यात 5 ते 6। त्याच्यानंतर एक मिरचीचे असे 2 तुकडे करून मी टाकलेले आहेत। मिरची आणि लसूण छान तेलात परतवून घ्यायचं आहे आपल्याला। तर पाहू शकताय मिरची आणि लसूण दोन्ही परतल्या गेलेला आहे। मिरचीवर छान डाग आलेले आहेत। आता जे आपण कापून ठेवली होती पालक ती याच्यामध्ये घालायची आहे। पालक आता खूप सारी दिसते, पण तेलामध्ये आपण हलवल्यानंतर पूर्ण अशी थोडी होऊन जाते पालक। तर आता त्याच्यावर आपण मीठ टाकूयात, म्हणजे लवकर जे पालक आहे शिजल्या जाईल। तर आता मस्त मिक्स करते तेलामध्ये पालकला। पाहू शकताय पालक छान मिक्स झालेली आहे आणि पाणी सुटलेलं आहे पालकला। 2 ते 3 मिनिटं असंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पालक। पालक छान शिजलेली आहे। आता मी याला साईडला काढून घेते आणि त्याच कढईत आपल्याला आता तूप घालायचं आहे। तुम्ही तुपाऐवजी बटरही वापरू शकता। इथे मोठा 1 चमचा तूप घातलेला आहे, त्याच्यानंतर मी अर्धा चमचा दुसरा तेल वापरलेला आहे। तूप करपू शकतं म्हणून तेल टाकायचं आहे आपल्याला। बटर टाकल्यानंतरही तेल टाका। त्याच्यानंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता आणि कांदा टाकून घेतलेला आहे। कधी काय होतं, कॅमेरा ऑन करते पण बटन चालू करायचं राहून जातं। तेच आत्ता झालेलं आहे। कॅमेरा ऑन केला पण बटन चालू करायचं राहिलं, म्हणून मी ते दाखवू शकले नाही मोहरी किंवा जिरे आणि कढीपत्ता, लसूण वगैरे टाकताना। तर मी ते सगळं टाकून घेतलेलं आहे आणि पाहू शकताय कांदा छान परतल्या गेला आहे। त्याच्यानंतर आता मी टोमॅटो टाकून घेते। आता टोमॅटोला जास्त वेळ लागत नाही, तेलामध्ये लगेच फ्राय होतो। पाहू शकताय टोमॅटो छान असं शिजल्या गेलेला आहे तेलामध्ये। आता आपण जे मिक्सरला लावून घेतलं होतं शेंगदाणे, तीळ, बेसन, ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये।
आणि तेलामध्ये छान याला परतवून घ्यायचं आहे। आता छान मिक्स झालेला आहे। आता आपण सुके मसाले टाकून घेऊयात। तर एक मोठा चमचा मी लाल तिखट घालतीये। त्याच्यानंतर गोडा मसाला 1 चमचा घालायचा, अथर्व मसाला मी 1 चमचा घालतीये आणि किचन किंग मसाला आपल्याला 1 चमचा घालायचा आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे। पूर्ण मसाले मिक्स करून घेऊयात तेलामध्ये। मसाल्यामध्ये छान मिक्स झालेले आहेत। आता आपण ह्याच्यात थोडंसं पाणी ॲड करूयात। आपली हीच ग्रेव्ही आहे, आपल्याला दुसरं काही जास्त टाकायची गरज नाही। जेवढं पाणी लागेल, जास्तही पातळ करू नका, दाटसर आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे। आता मी इथे एवढं पाणी टाकलेलं आहे। आता आपण पालकचे तेलामध्ये फ्राय करून घेतली होती ती टाकायची आहे आणि मध्ये मिक्स करून घ्यायची आहे। थोडं प्रेस करत करत मिक्स करा, म्हणजे पालक जे आहे पूर्ण मिक्स होऊन जाईल। तर अशा प्रकारे आपल्याला पालक मिक्स करून घ्यायचे आहे। थोडं घट्ट झालेलं आहे, बेसन टाकल्यामुळे कसं घट्ट होतं, म्हणून मी अजून पाणी टाकलेलं आहे। आपण 1 ते 2 मिनिटं शिजवून घेणार आहोत, म्हणून अजून पाणी आटून जाईल, म्हणून मी थोडं जास्तच पाणी घातलेलं आहे। आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि पाहू शकताय किती दाटसर आपली भाजी झालेली आहे। आता मस्त मीठ मिक्स करून घेऊयात आणि कलर किती छान आलेला आहे। तुम्ही ही भाजी ऑफिसलाही नेऊ शकता किंवा दुपारीही किंवा संध्याकाळी जेवणासोबत ही भाजी बनवू शकता। आता थंडी सुरू होत आहे, थंडीमध्ये पालक खूप जास्त प्रमाणात बाजारात येते, तेव्हा तुम्ही अशा प्रकारे पालकची भाजी बनवू शकता। तीच पालकची भाजी खाऊन कंटाळा येतो, नवीन काहीतरी केल्यानंतर खायलाही उत्सुकता येते। तर 1 ते 2 मिनिटं छान पालक अशा प्रकारे मी शिजवून घेतलेली आहे आणि आता मिक्स केलेलं आहे। तर पाहू शकता जास्त काही पाणी आटलेलं नाही, एवढी अशी आपली दाटसर भाजी पाहिजे, जास्तही पातळ किंवा जास्तही घट्ट नको। घट्ट केल्यानंतर जास्त आपल्या म्हणजे खायला थोडंसं जड जाते, जायला घशातून खाली, म्हणून अशी दाटसर पाहिजे। तर पाहू शकता कलर किती मस्त आलेला आहे आणि जो पालकचा हिरवा कलर आहे तो अजिबात गेलेला नाही, जशाच तसा राहिलेला आहे। मग ही भाजी तुम्ही सर्व करू शकता। ही भाजी तुम्ही चपातीसोबत, तंदूरसोबत, भाकरीसोबत तुम्हाला आवडेल त्याच्यासोबतही खाऊ शकता। चवीला अप्रतिम लागते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही भाजी आहे। तर नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कोणी नवीन असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय बाय।